मुस्लिम संतांची वक्फ बोर्डाकडील जमीन परत द्या, श्रीगोंद्याचे भाजपचे आमदार विक्रमसिंग पाचपुते यांची मागणी आहे। आमदार विक्रमसिंग पाचपुतेंचं तसंच मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा आहे। या मागणी संदर्भातलं मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे। शेख मोहम्मद बाबा दरगाह ट्रस्टच्या मागणीला दुजोरा देण्यात येतोय। ट्रस्टकडून अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन सादर करण्यात आले आहे। अहिल्यानगरच्या कलेक्टरांना भेटून त्यांनी नवीन कायद्याच्या अनुषंगाने कलेक्टरांकडे हे वक्फ बोर्ड रद्द करून पुन्हा एकदा या जमिनी त्या संबंधित ट्रस्टींना, संबंधित जे मालक आहेत यांना वर्ग व्हावेत याच्यासाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर आता सध्या हा कायदा सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे, पण सुप्रीम कोर्टात जरी चॅलेंज झाला असला तरी मुस्लिम धर्मियांच्या या कायद्याविषयी सकारात्मक भूमिका, म्हणजे त्यांचा या कायद्यावरती किती विश्वास आहे याचं उत्तम उदाहरण आज आपल्याला अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळालंय। सुप्रीम कोर्टामधून निकाल झाल्यानंतर हा जो वक्फ बोर्डमध्ये आमच्या जमिनी ज्या अडकलेल्या आहेत 29 एकर या तात्काळ मोकळ्या होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।